नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज चालू झालेले आहेत। तर मित्रांनो, आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला घर बसल्या तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे मी सांगणार आहे। सोबतच मित्रांनो, या योजनेबाबतीची माहिती तुम्हाला देणार आहे। यासाठी काय काय पात्र राहणार आहे, काय काय वयोगटातील व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतात, कागदपत्रे काय राहणार आहेत, संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला सविस्तर मी या व्हिडिओद्वारे सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता सर्वप्रथम मित्रांनो, ही जी माहिती आहे ती सांगणार आहे ती तुम्ही लक्षपूर्वक ऐकायची आहे, कारण की ही माहिती पूर्ण माहिती असल्यावरच तुम्हाला अर्ज करायला सोपं जाणार आहे। आता ही माहिती सांगितल्यानंतर आपण जी अर्ज करण्याची प्रोसेस आहे ती पण त्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता संजय गांधी निराधार योजना याच्यासाठी अर्ज चालू झालेले आहेत। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मित्रांनो, जे व्यक्ती असतात गरजू त्यांना ही मदत देण्यात येत असते। आता 18 ते 65 वयोगट देण्यात आलेला आहे। यामध्ये निराधार, अनाथ, विधवा, दिव्यांग आणि दुर्धर आजाराने व्यस्त असतात व्यक्ती, त्यांना ही आर्थिक मदत दरमहा देण्यात येत असते। आता इथं बघू शकता पात्रता काय राहणार आहे। सर्वप्रथम वयाची अट इथं 18 ते 65 वर्ष देण्यात आलेले आहे। कोणतेही नियमित उत्पन्न नसावे, म्हणजे कोणताही जॉब किंवा उत्पन्न त्यांच्याकडे नसेल तरच या योजनेसाठी ते पात्र राहणार आहे। आणि महाराष्ट्रातील रहिवासी ते व्यक्ती पाहिजे असतात। इथं थोडं खाली आल्यानंतर आता खालीपैकी कोणती स्थिती असावी, अपंग, विधवा, परित्यक्तता, अनाथ आणि गंभीर आजाराने जे ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी योजना लागू करण्यात आलेली आहे। आता मिळणारे अनुदान आता बघू शकतात 1000 रुपयापासून तर 1800 रुपये 2000 रुपयापर्यंत हे अनुदान वेगवेगळ्या क्रायटेरिया मध्ये दिले जात असते। आता या योजनेसाठी महत्त्वाचे म्हणजे लागणारे कागदपत्र काय काय आहेत। तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्डचा झेरॉक्स लागणार आहे, रहिवासी दाखला लागणार आहे, उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, जन्म तारखेचा पुरावा म्हणून तुम्ही आधार कार्ड पण देऊ शकता। अपंग असाल तर अपंगाचे जे प्रमाणपत्र आहेत ते देऊ शकतात। आता अनाथ जर असेल तर त्यांच्या जे घरचे पालक आहेत त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र जोडावे लागतात। विधवा असेल तर त्यांचे जे हजबंड किंवा कोणी असेल तर त्यांचं प्रमाणपत्र हे जोडावं लागणार आहे। शपथपत्र हे जोडावं लागणार आहे। काही डॉक्युमेंट आहेत ते अर्ज सोबत आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे, तिथून डाउनलोड करून तो अर्ज तुम्हाला भरायचा आहे। आता अर्ज कसा करायचा हे तर मी तुम्हाला सांगणार आहे। सोबत हा अर्ज कुठे जमा करायचा आहे तर तुमचं जे ग्रामपंचायतचे कार्यालय असतं तिथं जमा करू शकता, किंवा नगर परिषद किंवा महानगरपालिका समाज कल्याण विभागामध्ये हा अर्ज जमा करू शकतात। आता मित्रांनो, याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे हे मी लगेच तुम्हाला सांगणार आहे। ही सर्व प्रोसेस आहे, तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे। मित्रांनो, आता इथे बघू शकता हा असा काही अर्जाचा नमुना आहे। आता आपण अर्ज कोणाला करत आहोत, आता इथं प्रति लिहिल्यानंतर खाली बघू शकता तहसीलदार हे वरती नाव येणार, त्याच्यानंतर आपला तालुका जिल्हा इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। आता सर्व जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित बघा, तुम्हाला कुठे जायची गरज नाही, कोणाला पैसे द्यायची गरज नाही। घरी बसल्या तुम्ही हा अर्ज भरून व कोणी जर भरत असेल त्यांच्याकडून भरून तुम्ही हा अर्ज दाखल करू शकता। अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकताना जसं आपल्या आधार कार्ड वरती पहिले नाव, नंतर मधलं नाव आणि त्याच्यानंतर आडनाव असतं तसं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। पत्ता टाकताना मित्रांनो व्यवस्थित टाकायचा आहे। पहिले तुमचं जे पोस्ट आहे त्याचं राहतं ते ठिकाण, त्याच्यानंतर तालुका, जिल्हा, त्याच्यानंतर असं महाराष्ट्र टाका आणि त्याच्यानंतर असा पिनकोड असतो तो पण तुम्ही टाकून घ्यायचा आहे। मग व्यवस्थित फॉर्म भरल्यानंतर तुमचा जो अर्ज असतो तो रिजेक्ट होत नाही आणि तुम्हाला जे पैसे आहेत ते लवकरात लवकर चालू होतात। जन्मतारीख व वय, आता इथं तुम्हाला पहिले जन्मतारीख लिहून घ्यायची आहे, त्याच्यानंतर असं ऑप्शन करा आणि इथं तुमचं जे चालू वय आहे ते चालू वय तुम्हाला इथं लिहून घ्यायचं आहे। महाराष्ट्रातील आदिवासी आहात का तुम्ही, तर होय करायचं आहे। कुटुंबातील व्यक्तींची संख्या किती आहे ती इथं लिहायची आहे। कुटुंबातील सर्व जे एकूण उत्पन्न असतं ते तुम्ही इथं टाकू शकतात। आता जर कास्टमध्ये असाल तुम्ही तर इथं कास्ट तुमची काय आहे तुम्ही इथं लिहू शकता, किंवा इथं त्याच्यासमोर टिक पण करून देऊ शकतात। त्याच्यानंतर परत खाली यायचं आहे। असा काही 4 पेजेसचा फॉर्म आहे मित्रांनो। आता निर्धार प्रवर्ग काय, तर समजा अपंग असेल तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतात, इथं कॅटेगरी देण्यात आलेली आहे, ती कॅटेगरी तुम्हाला इथं समोर लिहून घ्यायची आहे। त्याच्यानंतर जर तुम्हाला काही आजार असेल तर तुम्हाला कोणता आजार आहे, आता इथं आजार बघू शकतात त्याची कॅटेगरी कोणती आहे, कोणते आजाराचे प्रकार आहे ते तुम्हाला इथं लिहून द्यायचा आहे। जो आजार असेल तुम्हाला तो इथं लिहायचा असतो मित्रांनो। आता महिला प्रवर्ग काय आहे, आता इथं बघू शकता सर्व कॅटेगरी देण्यात आलेल्या आहे। सर्व जी माहिती आहे व्यवस्थित वाचायची आहे आणि त्याच्यानंतर जी पण माहिती तुमची इथं समोर लिहून घ्यायची असते।
तिथे बघू शकता ही माहिती जी वाचल्यानंतर तुम्ही जर अनाथ असाल, तुम्ही मुलगा मुलगी जे पण असाल 18 वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही तिथं तुमचं नाव इथं लिहून द्यायचं आहे। आता इथं काही डिक्लेरेशन देण्यात आलेलं आहे। याच्या पहिले इथं काही जागा सोडली आहे। इथं जागा आपल्याला इथं नाव टाकावं लागतं, त्याच्यासाठी जागा नसते, त्याच्यामुळे तुम्ही इथं वरती पण नाव टाकू शकतात। आता इथं तुमचं ठिकाण कोणतं आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला अर्ज द्यायचा आहे त्या दिवशी ची तारीख इथं टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं सही द्यायची आहे। अर्जदाराने सही व अंगठ्याचा ठसा देणे बंधनकारक आहे। तुम्ही अंगठ्याचा ठसा पण इथं खाली देऊ शकतात किंवा तुम्ही तो अंगठ्याचा ठसा इथे पण देऊ शकता। आपल्याला इथं साक्षीदाराचे नाव पाहिजेत, एखादं कुटुंबातील व्यक्ती असेल त्यांचं साक्षीदार म्हणून नाव घ्यायचं आहे, त्यांचं इथं ॲड्रेस आणि त्यांचं नाव टाकून इथं त्यांची सही घ्यायची आहे, खाली दिनांक पण तुम्ही सोबत लिहून घ्यायचे आहे। अशा काही तुम्हाला प्रकारे स्टेप बाय स्टेप हा अर्ज आहे तो भरावा लागतो। आता सर्व जी माहिती आहे ती बरोबर आहे आणि काही चूक नाही असं डिक्लेरेशन द्यावं लागतं। त्याच्यानंतर तुमच्या गावाचं नाव दिनांक टाका आणि इथं तपासणी करणाऱ्याची सही व शिक्का म्हणजे जे साहेब असतात, जे पण अर्ज चेक करतात त्यांचा इथं सही आणि शिक्का येत असतो। तुम्हाला इथे कोणतीही माहिती द्यायची गरज नसते। खाली आल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकतात, आता हे जे प्रमाणपत्र आहे, ही जी माहिती आहे व्यवस्थित भरली आहे आणि याच्यासाठी हे आहे की सहमती पत्रक, म्हणजे याच्यासाठी या योजनासाठी जे पात्र व्यक्ती आहे त्यांना हे पात्र जे सहमतीपत्र आहे ते देण्यात येत असतं। इथं स्थळ दिनांक, त्याच्यानंतर तहसीलदार असतात त्यांचा सही शिक्का इथं येत असतो। आता इथे बघू शकता सहमती अभिप्राय मान्य किंवा अमान्य काय झालेला आहे अर्ज तुमचा मान्य किंवा अमान्य हे जे असते ती माहिती तहसीलदार इथं भरत असतात। संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यांची स्वाक्षरी इथं येत असते, जसे की अध्यक्ष असतात, सदस्य असतात, जे सदस्य असतील त्यांच्या सह्या याच्या पुढे येत असतात, अध्यक्षांच्या सह्या इथं करून घ्यावे लागतात, शासकीय सदस्य त्यांची तर सही येते, तर इथं अशी काही माहिती तुम्हाला भरावी लागते। मित्रांनो अशा काही प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ह्या प्रोसेसनुसार अर्ज करा आणि या योजनेचा लाभ तुम्ही नक्कीच घ्या। मित्रांनो काही जर तुम्हाला प्रश्न असतील, काही जर तुम्हाला अर्ज भरताना प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकतात। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर झाला पाहिजे। मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।